देवी तुम्ही तुझ्या डोळ्यात पाणी आहे त्यावरून मला कळतंय की तुझी आणि म्हाळसाची भेट कशी झाली असावी। जी मी जाते आता वाड्या। बानू तुला माझा राग आला असेल ना? नाही देवी, अहो तुमचा राग नाही नाही, अहो पाप लागल जी मला। मी म्हणाले म्हणून तू गडावर आलीस, त्यांची क्षमा मागितलीस। मला ठाऊक होतं की हे तुझ्यासाठी सोपं नाही आणि हे सगळं मी व्यर्थ कसं जाऊ दे। नाही देवी, पण मला आता काय बी नग आहे बघा। असं कसं? तू जे दुःख झेललंयस त्याचं दायित्व आता माझं आहे। नाही जी, तुम्ही बी वाईट नका वाटून घेऊ, त्यात त्यांची बी काय चूक आहे। माझ्या पायी त्यांचा संसार सुखाचा नाही झाला। असं नाही बानू, तू स्वतःला अपराधी समजू नकोस। मी सांगते, मला तुझ्या गतजन्माविषयी ठाऊक आहे। तू शुद्ध आहेस, पवित्र आहेस। जे घडतंय त्यात तुझा काहीही दोष नाही। आणि मी हे देखील सांगेन की हात म्हाळसाचा देखील काही दोष नाही। जे घडतं आहे ही नियती आहे। तुम्ही दोघींनी असं समोरासमोर येणं हे पूर्वनियोजित होतं आणि ते तसंच घडतं आहे। मग तू म्हणशील की मी तुला क्षमा का मागायला लावली, परंतु पुढे जे शुभ घडणार आहे त्यासाठी मी तुला आणि म्हाळसाला एक एक पाऊल पुढे टाकायला लावलं। आज त्या तुला जे बोलले असतील ते तुला माझ्यामुळे सहन करावं लागलं, परंतु आज मी तुला एक वचन देते। एक दिवस असा येईल जेव्हा म्हाळसा तुला स्वतःहून भेटायला येतील आणि तुमची गळा भेट होईल। तर देवी आता मला नाही त्यासनी भेटायचं। आता पतूर मी माझा मान बाजूला ठेवून कायम पडतं घेतलं, पर आता त्यासनी बी कळल का ही बानू कोण आहे ती। बानू, तू असं का बोलते आहेस? होय देवी, अहो तुम्ही सांगितलं म्हणून मी हे समज केलं, आणि तुम्ही सांगितलं का जीव दे तर ते बी करल मी। पर त्यांच्या संग आता माझा तंटा राहणार ही काळ्या दगडावरची रेग। मला तुझ्याशी आणखी बोलायचं आहे, परंतु आता नको। मी तुला सोडायला येऊ का? नाही जी, मी जाईल एकली। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव्ह कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.